आज मम्मी आपण काय बनवणार आहात? या तुम्हाला आज मी भरलेलं कारलं शिकवते। हे कारलं मी 2 चमचे मिठामध्ये चांगलं बॉईल करून घेतलं आहे। बॉईल म्हणजे बॉईल करून त्याचे सगळं हे बघा आतले बिया वगैरे काढून टाकायचे आणि पाणी असं पिळून घ्यायचं आणि हे सुके करायचे। आता या तुम्हाला मी दाखवते की मी ह्याच्यावर हे कारल्यामध्ये काय काय टाकायचं। हे बघा एवढी कोथिंबीर घेतली आहे, हा कांदा घेतलाय, आता ह्याच्यावर मी हिंग टाकलाय, हे हिंग टाकलंय आणि हे हळद घेतली थोडीशी आणि हे सगळा मसाला माझा थोडा मिक्स आहे, तो करून एवढा मसाला घेतलाय। मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार नाही कारण की ह्याच्यामध्ये मीठ असतं तर ह्याच्यामध्ये मीठ जास्ती होतं, त्याच्यामुळे मी हे मीठ टाकत नाही ह्याच्यामध्ये। तर ह्यांना सगळं आपण एकजीव करून घ्यायचं। काढून दिल्यात। आता हे बघा हे मसाले हे सगळं मिश्रण असं करून घ्यायचं, सगळं दाबून भरून घ्यायचं आणि हे असं हे करून आपल्याला हे करून ठेवायचं। आता मी तुम्हाला दाखवते कसं काय। हे बघा, चला बघा आता हे मी सगळे तयार करून घेतलेले आहे। कांदा वगैरे सगळं मिक्स करून हे सगळं तयार करून घेतलं। आता चला आपण गॅस लावूया। गॅस लावून आपण थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे 2-3 चमचे तेल टाकायचं आणि एकदम तेल कढलं ना तर मग आपण हे स्लो गॅसवर ठेवायचं। आता तेल आपलं गरम झालं आहे, आता आपण ह्याला हळूहळू सोडायचे तेलामध्ये। हे बघा हे सगळं असं दाबून धरायचं आणि असं सोडून द्यायचं तेलामध्ये। हे तव्यावर पण आपण करू शकतो, तुम्ही कढईत केले। हे मी 4 टाकले आहे, त्याला ढाकण मारायचं नाही आणि आता आपण गॅस बारीक करून घ्यायचं। त्याला ढाकण न मारता असं शिजवायचं आणि उलट पलट करून घ्यायचं। आता आपण हे बघा एका साईडचं झालंय, बघा हे बघा हे एका साईडचं झालंय, ते आपण हे दुसरी साईडला बाजू पलटायची आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। बघा हे आणि हळू दाबायचं ताकी आपला मसाला पडू नये। असं फ्राय होऊन द्यायचं। बघा हे एकदम एका साईडनी ब्राऊन झाली, तशी ब्राऊन होऊन द्यायची आणि दुसरी साईड पलटायची आणि मग नंतर ती काढून टाकायची। टिश्यू पेपर घ्यायचं असं का माहिती आहे, ह्याला तेल थोडं राहतं पण खायला एवढी छान आणि सुंदर होतात ना ही लोक। आता हे बघा हे मी सगळं काढून घेतलं आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं हे राहतच असं। हे बघा अशी आपण ही सुंदर अशी ही आपली ही कारली झाली असेल, बिलकुल कडू होत नाही, खूप चांगली होत आहे। आणि हे बघा हे आता राहिलेली कारली मी अशी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि हिला पण ह्याच प्रमाणे आपण करून घ्यायचं। जय सद्गुरूंनी श्री स्वामी समर्थ। मला असाच प्रेम देत राहा तुम्ही आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।